आज आपण महाशिवरात्र स्पेशल उपासाची थाळी कशी करणार आहोत ते बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। साबुदाणे असे पावशेर साबुदाणे आपण अशा 5 ते 6 तास भिजवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले भिजले आहेत। त्यानंतर आपण 4 ते 5 उकडून बटाटे घेतलेले आहेत। हिरवी मिरची, फक्त हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि मीठ। आपण 3 मीडियम उकडलेले साईजचे बटाटे घेतले आहेत। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। काही जण जिरे पण वापरतात, काही कोथिंबीर टाकतात। तुम्हाला जर ते टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकता। आणि त्यामध्ये आता आपण हिरवी मिरचीचा जो ठेचा करून घेतला होता तो टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट टाकू शकता। आता आपण हे एकत्र करून घेऊया व्यवस्थित। हे तुम्ही हातानेच करायचं आहे, कुठल्याही चमच्याच्या वगैरे साहाय्याने करायचं नाही, कारण की ते व्यवस्थित होत नाही। मग हे आत्ताची लोक हात भरवायला नको म्हणतात, चमच्याच्या साहाय्याने करायचा प्रयत्न करतात। पण जे ओरिजिनल ते ओरिजिनल, हाताने जे व्यवस्थित मॅश होतं, सगळे मसाले व्यवस्थित पदार्थाला लागले जातात। त्यामुळे आपण हे हातानेच एकत्र करणार आहोत। हात स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही तुमचे करताना, आणि ग्लोव्हचा वापर तर बिलकुल करायचा नाही। काही जण ग्लोव्ज घालून करतात, ते ग्लोव्ज कशाप्रमाणे बनवले जातात, कुठून बनवतात हे पाहिलंय तुम्ही कधी व्हिडिओमध्ये? हे पहा, अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित आता मळून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे वडे करून घेऊया। हे पहा, आता अशा प्रकारे आपण हे वडे करून घेऊया। अशा प्रकारे आपण आता वडे करून घेतलेले आहेत। आता अशा आपण सगळ्याच पिठाचे हे वडे करून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। आता आपण त्यामध्ये एक एक वडे असे सोडून घेऊया। तुम्हाला जेवढे एका वेळी अवेलेबल होतील शक्य तेवढे तुम्ही यामध्ये सोडू शकता। आता किती व्यवस्थित आपले वडे असे फुगून वर आले, त्यावेळेसच ते पलटी करायचे। त्याची जर तुम्ही घाई केली तर ते एकमेकाला चिटकून जातील। हे बघा, अशा प्रकारे आता आपण त्याला गोल्डन ब्राऊन होसपर्यंत फ्राय करून घेऊया। हे वडे किती व्यवस्थित ब्राऊन कलर आलेला आहे, व्यवस्थित झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सगळे वडे करून घेऊ। जी कोशिंबीर करणार आहोत वड्यांबरोबर खायला, त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। आपण काकडी अशी व्यवस्थित धुवून वरचं ते सिलून खिसून घेतलेली आहे बारीक खिसणीने। त्यानंतर मीठ, थोडीशी साखर आणि दही। आता ह्यामध्ये आपण दही टाकणार आहोत। त्यानंतर 2 चमचे आपण साखर ॲड करणार आहोत आणि चवीपुरतं मीठ। आणि तुम्हाला जर ह्याला फोडणी द्यायची असेल तर ह्यामध्ये तुम्ही जिरं आणि हिरवी मिरचीची फोडणी देऊ शकता। आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपली ही कोशिंबीर एकजीव झालेली, आणि ही जशी दिसते तशी खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते। तुम्ही ह्यामध्ये डाळिंबाचे दाणे, जर तुमच्याकडे डाळिंब अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता, कारण उपासाला काही कुठलंही फ्रूट चालतं, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता। अशा प्रकारे आपली आता ही काकडीची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे। वरईचा भात करून घेऊया। हे पहा, ही वरई आहे, हे आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया। 1 ग्लास गरम पाणी करायला ठेवलं होतं। आता आपण त्यामध्येच ही धुतलेली वरई टाकून घेऊया। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। जसं आपण नॉर्मल भात करतो त्याप्रमाणेच आपण हा वरईचा भात करणार आहोत। आपण हा व्यवस्थित आता शिजवून घेऊया। प्रकारे आपला वरईचा भात आता खाण्यासाठी तयार झालेला आहे। आता आपण शेंगदाण्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। शेंगदाणे आपण भाजून व्यवस्थित मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर जिरे फोडणीसाठी, लाल मिरची पावडर, हिरवी मिरचीचा ठेचा आणि मीठ। आता आपण यामध्ये 1 चमचा तेल टाकणार आहोत। आता आपण यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आता आपण जिरे टाकणार आहोत 1 चमचा। जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये जो आपण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो ॲड करणार आहोत। तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर पण 1 चमचा टाकणार आहोत, फक्त कलर येण्यासाठी। तर तुम्ही हिरवी मिरची टाकली आहे त्याच्यामुळे लाल मिरची जास्त नाही टाकायची। त्यानंतर चवीपुरतं मीठ। शेंगदाणे आपण भाजून वाटून घेतले होते ते आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे।
पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पातळ घट्ट असं गरम पाणी ॲड करू शकता. पण ही आमटी जरा पातळच छान लागते, त्याच्यामुळे पाणी कमी कमी आपण हे एवढ्या साईजमध्ये आता 2 ग्लास पाणी आपण ॲड केलेलं आहे गरम. तर अशा प्रकारे आपण आपली आमटी एकदम व्यवस्थित उकळून घेऊया. अशा प्रकारे आता आपली ही आमटी खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे महाशिवरात्री स्पेशल उपासाची थाळी खाण्यासाठी तयार आहे. त्यामध्ये आपण वरईचा भात दाखवलेला आहे, त्यानंतर शेंगदाण्याची आमटी, काकडीची कोशिंबीर, साबुदाणा वडा आणि सफरचंद.